आता लक्ष वेधूया. थँक्यू सो मच. सर्व कार्यकर्त्यांचं आवर्जून या स्पर्धेमध्ये आलात, आपलं मनस्वी आभार. लढत क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होईल. परंतु अलीकडची लढत पाहिली टायगर विरोधात उसाटणे, ज्याच्यामध्ये वाघाची डरकारी राहिली टीम उसाटणे या संघाची. परंतु टायगर संघाने सुद्धा चांगला खेळ दाखवला, परंतु अंतिम पडामध्ये त्यांना माघारी जावं लागलं आणि पुढच्या दिशेनं मार्गस्थ झालंय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान 11 उसाटणे. आई गावदेवी च्या कृपा आशीर्वादानं दोन्ही संघांची बरकत चांगली राहिली. असे दोन संघ उंबारली आणि वहाल हे दोन संघ आता आमने सामने येत आहेत. तर लढत क्रमांक 2 कडे आपण लक्ष वेधूया. पहिला धुरंधर गोलंदाज प्रेम भोईरचा वापर केलाय टीम उंबारलीनं. पहिला चेंडू उत्तम दर्जाचा इथे सफर केलाय, ज्याच्या चेंडू गणिक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिलाच बॉल इथे डॉट राहिलाय. पहिली सलामीची जोडी प्रयास कोहलीच्या सहसाथीनं प्रतीक पाटील हे दोन फलंदाज पाहतो न्यू यंगस्टर वहाल संघाच्या वतीनं. अगली पेशकश ऑन साइडला क्लिअर केले, लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. हा पहिला धमाकेदार MKK ट्रॉफीतील चौकार. जेव्हा ड्रिंक्स पाण्याची तुम्ही जेव्हा मागणी करता, 12वा खेळाडू इथून जाईल याची आपण नोंद घ्या. आणि 12वा खेळाडू जेव्हा पंच इशारा करतील की ड्रिंक्स आणायचे मैदानात, तेव्हा लगेच तुम्ही रेडी राहायचे याची नोंद घ्या. नक्कीच शिस्तबद्ध स्पर्धा आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट नियमावली पाहतो. यापुढील चेंडू अटकेपार झेंडे रवण्याच्या इराद्यामध्ये हे फटके खेळले जात आहेत. पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट 2 चौकार खेळले जात आहेत, ज्या ठिकाणी पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर लगातार 2 चौकार हे गणित साधलंय प्रयास कोहली. चांगला प्रयास करतोय, कारण पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर उत्तम दर्जाचे फटके या फलंदाजाच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने आले असावेत, कारण ठाणे जिल्ह्यातील उंबारली आणि या संघाच्या विरोधात रायगडातील वहाल अशी कमाल धमाल मालामाल लढत क्रिकेट रसिकांना एन्जॉय करता येईल. प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या गाड्या आपण पार्किंग झोनमध्ये व्यवस्थित पार करायच्या आहेत, ही आयोजकांच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. चेंडू क्रमांक 4 प्रेम भोईर तयार, राईट होम ओव्हर द विकेटनं इथे मारा केलाय. कलात्मक फटकेबाजी, तिरंगी फटकेबाजी इथे अदा केली जाते. लगातार 3 चेंडू 3 चौकार पहिल्यांदाच घडलं जातंय या MKK ट्रॉफीच्या माध्यमातून. क्रिकेट संघाचे दमदार फलंदाज कुणाल यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. पहा प्रवीण सर, ज्या पद्धतीनं चाल नागझरी गावचं हे आयोजन असलं तरी या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं विशेष योगदान राहिलंय, हा सुद्धा इतिहास आहे. आणि या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंचा आम्ही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 4 चांद लावणारी स्पर्धा आणि 4 चांद लावणारे फटके, पाठोपाठ लगातार 4 चौकार. आपल्या तालावरती आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अगदी चेंडूला नाचवलं जातं. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी काय असतं याचं ज्वलंत उदाहरण या फलंदाजाकडून पाहायला मिळतं, ज्याच्या बॅटमधून एक ऐतिहासिक खेळी खेळली जाते. 4 चेंडू 4 चौकार 5 चेंडूंचा भेदक मारा करण्याच्या इराद्यामध्ये असलेला खेळाडू उंबारली गावातील प्रेम भोईर, ज्याच्यावरती पूर्णपणे अटकेपार झेंडे रोवले जात आहेत. कमबॅक दाखवू शकतो इतकी ताकद आहे प्रेम भोईर मध्ये. अंतिम बॉल हो, परंतु थांबता थांबेना उत्तम दर्जाची फटकेबाजी. 5 चेंडू 5 चौकार. व्हॉट अ बॅटिंग.
ह्या पद्धतीने आता संगणकाच्या मनामध्ये काय घडतं हा प्रश्नचिन्ह आहे. येस बघा विनंती करतो आम्ही आमच्या सर्व शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी चाल या सर्व खेळाडूंना आणि त्यांचे सर्व स्वयंसेवक की आपण आयोजक प्रवीण काटे यांच्या माध्यमातून सूचना आहे की आपण सीमारेषेचा ताबा घ्या, व्यासपीठावरती देखील आपण थांबा, संपूर्ण जी जबाबदारी आपली ती आपण घ्यावी आणि जेव्हा आपल्याला 3 ओव्हर्समध्ये पाण्याची पूर्तता होईल तेव्हा आपण टीम मीटिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर व्यतिरिक्त आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. नक्कीच ही सूचना असेल संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून. शिवकृपा क्रिकेट संघ चाल नागझरी यातील सर्व खेळाडू यांची प्रचंड मेहनत आहे आणि निश्चितच एकात्मता एकजुटीनं काय घडलं जातं याचं ज्वलंत उदाहरण MKK ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ग्रामस्थांचं विशेष योगदान राहिलंय, परंतु पंचक्रोशीतील बुर्दुल ग्रामस्थ असतील, उसाटणे ग्रामस्थ असतील, नितलस ग्रामस्थ असतील, ज्यांचा विशेष योगदान राहिलंय आणि ज्याच्या माध्यमातून MKK ट्रॉफी ही एक आगल्या वेगळ्या उंचीवरती पोहोचले याचं उत्तम कारण 20व्या पर्वामध्ये हे आयोजन पोहोचले. खऱ्या अर्थानं उसाटणे संघानं बाजी मारली, पहिला सामना खेळला आणि मानाच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादन केलाय. काय खेळ राहिली आणि निश्चितच त्यांना बाय सुद्धा मिळते ही अधिघोषणा इथे केली जाते. नेक्स्ट बॉल, यापुढील चेंडू, इथे काहीशी गडबड झाली कारण यष्टिरक्षकाला चकवा देत चेंडू जातोय सीमा पार, चौकार. काढो आशुतोष भोईरचा वापर केला, चांगला चेंडू त्यानं सफर केला, परंतु यष्टिरक्षकाला चकवा देत चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये या 4 धावा अंकित होत आहेत. 24 रन्स, 0 विकेट लॉस. टीम न्यू यंगसर वहाल गोलंदाज तयार. अगली पेशकश मोठा फटका खेळण्याच्या इराद्यामध्ये होता प्रतीक पाटील. अलीकडचं गतवर्षाचं सीझन पाहिलं तर प्रतीक पाटीलनं गाजवलं, ज्याच्या नावावरती खऱ्या अर्थानं 2 मोटरसायकल राहिल्या. टेंबुड्याची नाईट स्पर्धा ज्यानं गाजवली असा हा खेळाडू प्रतीक पाटील पाहतो. त्यानंतर न्हावा स्पर्धेमध्ये ज्यानं 2री मोटरसायकल जिंकली आणि समोर पाहायला मिळतो प्रयास कोहली. करंजाड्याच्या मैदानावरती 6 चेंडू 6 चौकार ज्यानं लगावले होते असा हा खेळाडू. 5 चौकारांचा सुद्धा रेकॉर्ड आहे प्रयासच्या नावी, परंतु प्रतीक पाटील काहीसा आक्रमक होतोय. अलाउन द कार्पेट, डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाले. अगदी एकच धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. सांघिक कोठा पुढच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना अगदी बिनगडी बाद 25 धावा. उत्तम फटकेबाजी, पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर काय रॉयल थाटामध्ये ही इथे फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी स्पर्धेतील पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती चौकार राहिला होता. याही इनिंगचा विचार केला निश्चितच चौकारानं खातं खोललंय टीम वहालनं, प्रयास कोहलीनं. नक्कीच उत्तम दर्जाची लढत या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. हो, अगदी हलक्या हातानं हा फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज असतील. फक्त एकच धाव मिळते. अलीकडे चांगले फटके आले आणि त्यानंतर तंत्रशुद्ध फटकेबाजी साध्य करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो 2 फलंदाजांकडून, कारण धावा आल्या आहेत आणि त्यानंतर या षटकामध्ये काहीशी घाई गडबड न करता पुढच्या दिशेने अविरतपणे प्रवास साध्य करायचा आहे या दृष्टिकोनातून ही फटकेबाजी आखली जाते. कारण गोलंदाजानं कमबॅक केलंय. आशुतोषचा पहिलाच बॉल चांगला राहिला होता, फिल्डिंगच्या माध्यमातून 22चा चौकार राहिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अलीकडचे 3 चेंडू जिथे 1 चेंडू डॉट राहिला आणि 2 सिंगल रन्स पाहिल्या. जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न पहा. जाग्यावरून फटका खेळणं काही चांगलं येते. गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीमध्ये पदलालित्य करणं हे तितकंच गरजेचं असतं आणि जाग्यावरून खडे खडे फटके लगावण्याच्या इराद्यामध्ये इथे जास्तीत जास्त चेंडू डॉट खेळतोय. अगदी 3 चेंडू डॉट खेळलाय सध्याच्या घडीला प्रतीक पाटील. एक बाहुबली खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, परंतु सध्याच्या घडीला त्याच्या पायामध्ये जंजीर, पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न केलाय आशुतोष भोईर टीम उंबारी संघाच्या माध्यमातून. उंच खुडासा गोलंदाज आहे, तेज सर्रार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहतो आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आग ओकतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आशुतोषच्या माध्यमातून उत्तम दर्जाची गोलंदाजी साध्य करण्याचा प्रयत्न, परंतु संदीप पालकर सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल ज्या पद्धतीने आक्रमकतेनं पहिलं षटक गाजलं होतं आणि त्यानंतर या द्वितीय गोलंदाजानं कमबॅकिंग कार्य साध्य केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी बिनगडी बाद 27 धावा.
पहिली सलामीची जोडी कशा पद्धतीनं फलंदाजीच्या माध्यमातून सलामी दागायची असते याचं ज्वलंत उदाहरण या फलंदाजांनी साध्य केले. प्रयासनं चांगली फटकेबाजी केली, परंतु सध्याच्या घडीला प्रतीक पाटील काहीसा शांत आहे. परंतु शांतीत क्रांती कशी घडवायची याचं ज्वलंत उदाहरण दाखवतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून MKK ट्रॉफीतील हा दमदार चौकार. तर धन्यवाद रोशन. या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे नागझरी चालचे ग्रामस्थ सन्माननीय रवी पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत शांताराम पाटील साहेब या त्रिवेणी संगमांना आम्ही विनंती करतो की यावं. आमचे वरिष्ठ आहेत या नागझरी चालगावचे, तर शांताराम पाटील साहेब, रवी पाटील साहेब आणि दत्ता पाटील साहेब, ब्रह्मा, विष्णू आणि महेश आमचे तिन्ही व्यक्तिमत्व पाहू शकाल. यावं आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच. चाल नागझरी गावातील प्रत्येक ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे, मैदानाच्या सभोवताली आपण मॅच एन्जॉय करू नका, डायरेक्टली थेट मंचकावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. उत्तम दर्जाची उपाययोजना ज्याच्यामध्ये MKK ट्रॉफीचं नाव आहे आणि या MKK ट्रॉफीच्या माध्यमातून लढत क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होते. ज्या ठिकाणी संघ पाहायला मिळतो न्यू यंगस्टर वहाल विरोधात स्वर्गीय योगेश नरेश पवार, गावदेवी उंबारली. पहिली 2 षटकं पाहिली जिथे धावा बनताना पाहिलं अगदी बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम न्यू यंगस्टर वहाल जाऊन पोहोचतोय 31 धावसंख्येवरती. एकही गडी बाद न होणं काहीशी डोकेदुखी आहे आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येतोय ज्युनियर प्रेम भोईर. प्रेमात टाकणार हे षटक त्याला हाताळायचं आहे. ज्या पद्धतीनं पहिल्यांदा प्रेम भोईरला पाहिलं ज्यानं अगदी 20 धावा खर्चिक केल्या, त्यानंतर आशुतोषनं उत्तम दर्जाची गोलंदाजी साध्य केली, फक्त 11 धावा त्यानं खर्चिक केल्या, ज्याच्यामध्ये उत्तम कार्य राहिलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आलाय ज्युनियर प्रेम भोईर, एक युवा खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून एक युवा शक्तीचा जागर होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. परंतु समोर पाहायला मिळतो प्रयास कोहली, अगदी उत्तम फटकेबाजी त्यानं साध्य केली आहे. ओहो, उत्तम फटकाही ते साध्य केलाय. टायमिंग बेमिसाल होतं, परंतु सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडूची तात्काळ इथे अडवणूक केली जाते. चेंडूचा मेरिट पाहून खेळ कसं करायचं याचं ज्वलंत उदाहरण सध्याच्या घडीला या फलंदाजांकडून पाहायला मिळतं. परंतु समोर पाहायला मिळेल प्रतीक पाटील. काहीच्या अलीकडच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव बनवणारा खेळाडू प्रतीक पाटीलनं डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं जो हटके पार झेंडा रोवला जिथे 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर त्या कॉन्फिडन्सनं त्याला फटकेबाजी साध्य करायची आहे. परंतु ज्युनियर प्रेम भोईर ज्याच्यामध्ये कला कौशल्य तोही रोखू शकतो, इतकी ताकदवर गोलंदाजी अनेक मैदानावरती पाहिली आहे ती आपण प्रेम भोईरची. अगली पेशकश बाहुबली फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उत्तम फिल्डिंगच्या जोरावरती धावसंख्या रोखावी लागेल. साहिल त्या ठिकाणी सज्ज होते. अलीकडच्या आपण लढतीमध्ये पाहिलं टायगर संघाच्या निश्चितच मंदारनं एकूण डीप मिडविकेटला 3 झेल पकडले होते. खरं ही मैदानाचा विचार केला तर तलहताच्या फोडाप्रमाणे या मैदानाला या खेळपट्टीला जोपासलं जातं. खरं तर मोठी मशिनरीचा वापर केला जातो. तर याच दरम्यान सन्माननीय दत्ता पाटील साहेब, रवी पाटील साहेब आणि शांताराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. आपलं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ चाल नागझरी ग्रामस्थांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. लक्ष वेधूया लढतीकडे. 33 धावा धावपटलावरती ज्युनियर प्रेम तयार. अगला वेगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सन अँड शाईन सूर्यकुमार स्टाईल हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नमध्ये राहिला. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण. अगदी गुडघे टेकत हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फलीमध्ये तालतंत्र राहिलं नाही. डॉट बॉल, कमालीची वापसी राहिली आहे. ज्युनियर प्रेम भोईर ज्यानं उत्तमरित्या गोलंदाजी साध्य केली. अलीकडच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल रन्स पाहिल्या, 1 चेंडू डॉट राहिलाय. रॉयल थाटामध्ये MKK ट्रॉफी ज्याच्या माध्यमातून गाजवण्याचा प्रयास केला जातो आणि समोर पाहायला मिळतो वहालचा प्रयास कोहली ज्यानं निश्चितच लगातार आपण 5 चेंडूमध्ये 5 चौकार पाहिले. 75 ही फटकेबाजी इथे अदा केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा ज्युनियर प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. उत्तम दर्जाचे फटके इथे अदा केले जातात. अलाउन द कार्पेट ऑन साइडला क्लिअर केलं. खर्रा फिल्डिंग ज्याचं प्रत्युत्तर 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत.
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं सुद्धा खूप कठीण असतं आणि या मैदानाचा विचार केला तर उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट इथे आखलं जातं. मैदान कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण निश्चितच मशिनरीचा वापर मॅन पॉवर वापरल्यानंतर खऱ्या अर्थानं कॅरम बोर्ड सारखं हे मैदान सजलंय आणि ज्याच्या मैदानामध्ये खेळण्याची मजा ही खेळाडूंना खूप औरत असते. खेळपट्टी सुद्धा खूप बहारदार आहे ज्याच्यामध्ये दोन्ही फलंदाजांना आणि त्यानंतर गोलंदाजांना गुणवान खेळ साधण्याची संधी आहे. इथे काहीच रोखलंय पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होतीये. धावसंख्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होते आणि सांघिक कोटा पायाला मिळतो अगदी बिनगडी बाद 36 धावा. अलीकडच्या 2 षटकांदरम्यान धावा वेगानं आणि खोऱ्यानं बनताना पाहिल्या परंतु आता धावसंख्या रोखली जाते. धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय ज्युनियर प्रेम भोईरनं. प्रेमात टाकणार हे षटक हाताळले. चेंडू क्रमांक 6 अंतिम बॉल. ओहो भन्नाट वेग आहे जणू का आगीचा गोला फेकला अशी प्रचिती आपण पाहिली ना. अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. ज्युनियर प्रेम भोईरनं उत्तम गोलंदाजीची आखणी केली आणि त्यानंतर न्यू यंगस्टर वहाल संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 36. ड्रिंक टाइम. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे करण हातमोडे गिरवले हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत की ज्यांच्या माध्यमातून आपण दमदार नाईट स्पर्धा पाहिलीत गिरवलेच्या मैदानावरती ते करण हातमोडे 40-42 हे देखील आनंद घेत आहेत आणि वाल टीमला त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्या त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओम साई MTC मॉडर्न टेनिस क्रिकेट. एक मॉडर्न क्रिकेट काय असं आणि मॉडर्न लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य काय असं याची उत्तम उपाययोजना म्हणजे आमची संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची टीम आहे. त्यांचंही मनस्वी आभार. खऱ्या अर्थानं ओम साई MTC लाईव्ह इव्हेंटचे आमचे खऱ्या अर्थानं सागर फराड असतील त्यानंतर रोशन फराड उत्तम दर्जाची संगणक यंत्रणा त्यांच्या माध्यमातून हाताळली जाते. कॅमेरा वर्क पाहायला मिळतो संस्कार नीरज फराड आणि ड्रोनचे आमचे अक्षय म्हात्रे यांचे मनपूर्वक आभार. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात गावदेवी काकडवाल. पहा आपण ऑन स्क्रीनवरती आमची संपूर्ण आयोजक टीमची तोफ पाहतो. एम क्रिकेट ट्रॉफीमध्ये उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं सबसे ग्रेट माणिक शेठ काडे यांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ. त्यानंतर आमचे युवा आयोजक सन्माननीय श्री एक उत्तम खेळाडू प्रवीणजी काटे असतील. त्यानंतर सहआयोजक मुकुंद काठे गुरुनाथजी काठे श्याम पाटील बालराम काठे नामदेवजी काठे विनोदजी काठे एकनाथ पाटील अविनाशजी काठे सागर पाटील जे बुरदुलचे आहेत आणि त्यानंतर प्रवीणदादा म्हात्रे या सर्वांचं मनस्वी आभार. उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट काय असतं याचं ज्वलंत उदाहरण. इव्हेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं कार्य सध्याच्या घडीला एम क्रिकेट ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतो आणि 20 वर्ष प्रवीणचं सातत्यता राखणं हे सुद्धा खूप कठीण आहे आणि त्याच्या माध्यमातून एक उत्तम दर्जाचं आयोजन एम क्रिकेट ट्रॉफीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. खरं तर ठिकाण 7-12 ढाब्यासमोरील शिवकृपा क्रिकेट मैदान चाल नागझरी हे क्रिकेटचं नंदनवन पूर्णपणे फुलताना पाहायला मिळतं. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये लढत क्रमांक 2 उंबारली विरोधात वहाल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद. एकूण धावा 36. यापुढील चेंडू आगल्या वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न लगोरी चांगला खेळलाय आणि निश्चितच गोलंदाजानं कमाल केली आणि सोमनाथ भोईरच्या माध्यमातून राहिलंय विकेटचं पतन.
हेच म्हणत होता अगदी पावसाळ्यामध्ये आई मला खेळायला जायचंय आणि अगदी या स्पर्धेमध्ये ते आलेत आणि खऱ्या अर्थानं पूर्णपणे सराव नसताना सुद्धा चांगली स्पर्धा गाजवत आहेत. म्हणजे किती प्रतिभाशाली गुणवान खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कारण सीझनची सुरुवात आहे, काही संघांचे मैदान हे उपलब्ध झाले नाही आहेत, काही संघातील खेळाडूंनी एकही चेंडू खेळला नाही आहे आणि तात्काळ नवी सीझनची नवीन टी शर्ट परिधान केल्यानंतर ते आलेत आणि त्यानंतर सुद्धा उत्तम दर्जाचा खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि हे पाहता आमच्या समालोचक मित्रांच्या माध्यमातून सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. 43 धावा धावपटलावरती बॉलिंग ट्रॅकवरती एक अनुभवी खेळाडू सोमनाथ भोईर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. यापुढील चेंडू उत्तम दर्जाचा चेंडू सफर केलाय, बोल्डिंग दंडा बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी सोमनाथ भोईर ऑन फायर. पद्धतीने दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या ठिकाणी काढू बाद झालाय, ज्याने षटकारानं सुरुवात केली होती असा सुदेश सालुंके काहीसं स्वस्तात माघारी परतलाय. धावसंख्या वेगानं बनत होती आणि त्यानंतर धावसंख्येला रोख लगावण्याचा प्रयत्न केलाय. ज्या गोलंदाजानं सरप्राईज डिलिव्हरी मॅजिक बॉल अदा केला सोमनाथ भोईरच्या माध्यमातून उत्तम दर्जाची गोलंदाजी काहीशी या घडीला पाहायला मिळते. षटकार लागल्यानंतर काहीसं मनोबल न ढासळता पुढच्या दिशेनं उत्तम मॅजिक बॉल त्यानं सफर केला, ज्याच्या जोरावरती इनाईट नंबर 3 वरती आलेला सुदेश सालुंके काहीसा स्वस्तात माघारी परतलाय. उत्तम दर्जाची गोलंदाजी, अनेक वर्षांचा अनुभव आणि अनुभवाची शिदोरी त्याच्या माध्यमातून काहीशी ओतली जाते. जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं आणि क्रिकेटमध्ये मुरलीला खेळाडू उंबारली गावातील सोमनाथ भोईरनं कमाल केले, अंतिम पडामध्ये धमाल केली, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख लगावली. धावसंख्या जाऊन पोहोचते डबल चौका. 44 धावा धावपटलावरती 2 गडी बाद न्यू यंगस्टर वहाल हा संघ पाहायला मिळतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू रोशन. याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, आयान युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव विरुद्ध गावदेवी काकडवाल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो, कुठल्याही नियमावलीचं आपण उल्लंघन करू नका. तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचंय. टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात गावदेवी काकडवाल. त्यानंतर लढत पाहायला मिळेल गावदेवी चिंचोली विरोधात SPCC नवीन शेवा आणि अंतिम लढत पाहायला मिळेल भूमी 11 फणसजोंगी विरोधात टाकीगाव. अशा लढती आजच्या या पहिल्या दिवसामध्ये 4 तारखेला खेळताना पाहायला मिळतील. अविरतपणे 5 दिवस या स्पर्धेचं विवरण पाहायला मिळेल. MKK ट्रॉफी हे नामकरण सुद्धा खूप देखणं पाहायला मिळतं, ज्याचे पुरस्कार दे आर्थिक पाठबळ सबसे ग्रेट माणिक षटकाटे यांच्या माध्यमातून. त्यानंतर लक्ष वेधूया पुन्हा एकदा लढतीकडे. अंतिम षटक मार्ग असते. बॉलिंग ट्रॅकवर दिलेलं पुन्हा एकदा सांघिक कोठ्याचं 5वं आणि वैयक्तिक कोठ्याचं निश्चितच दुसरं षटक हाताळतोय ज्युनियर प्रेम भोईर. बॉलिंग ट्रॅकवरती ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं, अगदी 5 धावा खर्च केल्या होत्या, आताही त्याच्यावरती दारोमदार आहे आणि स्लॉगरच्या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी साकार करतोय याकडं उंबारलीवासी यांचं लक्ष आहे. अगली पेशकश भन्नाट वेग आहे, जणू का आगीचा गोला फेकला अशी प्रचिती त्याच्या माध्यमातून पाहिले. काहीशी सोमनाथ भोईर यांची जजिंग चुकली, कारण समोरच्या दिशेनं थ्रो होऊ शकलं असतं, कदाचित विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु नॉन स्ट्राइक एंडला वेगानं थ्रो सफर केला. काहीशी दुखापत जाणवते, इजा जाणवते ज्युनियर प्रेम भोईरच्या करंगळीमध्ये, कारण याच करंगळीच्या जोरावरती हाताच्या जोरावरती ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं आणि अगदी 5 धावा खर्च करणारा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम पडामध्ये किती धावा खर्चिक करणार, परंतु बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील बॅटिंगच्या माध्यमातून न्यू यंगस्टर वहाल टीमच्या या खेळाडूंना. आणि समोर पाहायला मिळतो बायकर मॅन प्रतीक पाटील, एक बाहुबली खेळाडू ज्याच्या रडारमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू आलाय तेव्हा तेव्हा मोठे फटके खेळताना आपण या फलंदाजाला पाहिलंय. शांतीत क्रांती कशी घडवायची याचं ज्वलंत उदाहरण नेहमीच या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिलंय, परंतु गोलंदाज ज्युनियर प्रेमनं कलात्मक गोलंदाजी या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला साकारली आहे.
प्रहार प्रहार प्रत्येक चेंडू गणित प्रहार करणं काही संगलट आलंय. चेंडूचा मरड पाहून खेळाची उत्पत्ती फटक्याची उत्पत्ती करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर याच दरम्यान आमचे ग्रामस्थ सन्माननीय विठ्ठल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. यावं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ज्या पद्धतीने आपण या स्पर्धेचं आयोजन पाहताय की शिवकृपा क्रिकेट क्लब चाल नागझरी आयोजित ही दमदार स्पर्धा विठ्ठल पाटील साहेब यावा आमचे ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत. प्रभावित करणारी गोलंदाजी ज्युनियर प्रेमच्या माध्यमातून इथे साध्य केली जाते, परंतु अलाउन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा देखना फटका सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं हा फटका खेळलाय फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून हा दणक्यात चौकार. बंदुकीतून गोली सुटावी त्या वेगानं त्या जोशानं त्या ताकदीनं हा फटका पाहिला. अलाउन द कार्पेट पूर्णपणे या गवताला आग लावत हा फटका खेळला होता प्रदीप पाटीलनं, जिथे 4 धाबा पाहिल्या. 49 इथे गाठली जाते. अगली पेशकश फुलर लेनचा चेंडू ज्याचा खरपूस समाचार प्रतीकच्या माध्यमातून घेता आला नाहीये आणि तिथे आपण फक्त सिंगल रन्स पाहिली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर एक सुसज्ज खेळ साकार करण्यासाठी आलाय इनेट नंबर 4 वरती खेळाडू सुजल घरत. इथे बीमर बॉल इथे चेक केला जाईल गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. बॅट्समन येस बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल कदाचित ते यूज करतायत. तर थर्ड अंपायर सत्यवान काकडे सर ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. तत्पूर्वी विठ्ठल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आम्ही शिवकृपा क्रिकेट क्लब नागझरी चाल यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. चला नांदगाव संघाचे संघनायक आपण कॅप्टन आपला पाठवा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गावदेवी काकडवाल आपला संघनायक देखील आपण लगेचच पाठवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सत्यवानजी काकडे सर त्या ठिकाणी सज्ज होते आणि निश्चितच ओम साईच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथे पाहिलं जातं लाईव्हच्या माध्यमातून. दूध का दूध पाणी का पाणी. एकूण धावा 50. सांघिक कोठ्याचं अर्धशतक कंप्लीट झालंय न्यू यंगसर वहाल या संघाचं. चेंडू क्रमांक 5वा चेंडू प्रगती पथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ज्युनियर प्रेमनं कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला साध्य केली आहे, ज्याच्या जोरावरती पूर्णपणे रोख लगावली आहे. खरं तर फलंदाज बाद झाले नाहीये, फक्त 2च फलंदाजांना माघारी परतवल्यानंतर धावसंख्या का रोखली जाते याच्यावरती काहीसा विचारवंतन हा व्हायला हवा टीम वहाल संघाच्या माध्यमातून. परंतु अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असेल. ओहो कलात्मक फटका. काय फटकेबाजी इथे अदा केली जाते. कलात्मक फटक्याच्या जोरावरती इथे दागलाय दमदार चौका. बाजी ज्यांची 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागली आहे अशा फलंदाजानं उत्तम फटका खेळला. कला कौशल्य काय असतं, ताकद काय असते आणि त्या शैलीनं हा चौकार दागलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू यंगसर वहाल जाऊन पोहोचतोय 54 धावा धावपटलावरती. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू मार्ग असते आणि हा चेंडू कोणत्या खेळाडूसाठी भारदस्त असणार आहे हे पाहावं लागेल. अंतिम बॉल 1 टू गो. अंतिम चेंडू गणित त्या शैलीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका दागलाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा होतील का. खराब जजिंग राहिलं सोमनाथ यांचं. हे पाहता अगदी ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालंय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56. ब्रेक मध्ये आम्हाला बरोबर करायचे अशी आपण नोंद घ्या. नांदगाव संघाचे संघनायक उपस्थित झालेत. तर काकडवाल क्रिकेट संघाला आम्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. तर सन्माननीय विठ्ठल पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं.
आणि आपल्या शुभ हस्ते आजच्या या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचा टॉस आपण आपल्या शुभ हस्ते करावा. यावा गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल मलंगड विभागातील हा एक दमदार संघ आणि एक पनवेल तालुक्यातील आपण पाहू शकाल तो नांदगाव क्रिकेट संघ. दोन्ही कॅप्टन देखील उपस्थित. विठ्ठल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस. 5 षटकांची ही महत्त्वपूर्ण लढत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हेड्स इज द कॉल कॅप्टन काकडवाल. येस इट इज हेड्स. अभिनंदन काकडवाल क्रिकेट संघ. प्रथमतः या सीझनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. टॉसिंगला निर्णय कुठला घ्याल? फील्ड. कसं वाटतंय नागझरीच्या मैदानावर आल्यानंतर काही संघांना अजूनही मैदानं उपलब्ध नाही आहेत, प्रॅक्टिस देखील थोडी कमी पडते, काय सांगाल प्रथमतः या स्पर्धेबद्दल आणि आलेलं कसं वाटलं या मैदानावरती? खूप छान स्पर्धा असते. आम्ही दरवर्षी इथे खेळतो आणि यावर्षी इथून स्टार्ट करतो, त्यामुळे जरा चांगलं वाटतं की मैदान खूप चांगलं आहे. दरवर्षीप्रमाणे काही ना काही यंगस्टर प्रत्येक टीममध्ये भेटत असतात. यंदा काय टीममध्ये चेंजेस, काही यंगस्टर चेहरे पाहायला मिळतील की तीच टीम पुन्हा एकदा आपल्याला दर्शक पाहायला मिळेल? नाही, यावर्षी आम्हाला 2-4 मुलं चांगले भेटले आहेत, तर ट्राय करू त्यांना जास्तीत जास्त खेळवण्याचा प्रयत्न करू. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि दोन्ही टीमला नांदगाव आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काकडवाल संघ आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खेळाडूंना विनंती असेल खेळपट्टीवरती काहीसा सराव करू नका आपण, या आयोजकांची विनंती आहे. थोडंसं बाजूला खेळायचं आहे. लढत क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होते. ज्या ठिकाणी संघ पाहायला मिळतो उंबारली विरोधात वहाल, या लढतीचा आपण उत्तम पद्धतीने आस्वाद घेऊ शकता. जी आपण पहिली लढत पाहिली जिथे उसाटणे आणि डायगर यांच्यामध्ये बिग बॅटल पाहिलं. उसाटणे संघानं मानाच्या पहिल्या मॅचमध्ये MKK ट्रॉफीमध्ये बाजी मारली आणि त्यानंतर या दोन संघांची प्रतिष्ठा काहीशी पणाला लागली आणि त्यानंतर लढत पाहायला मिळेल युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात गावदेवी काकडवाल. अशा लढती असतील. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होत आहे आणि लक्षवेधी आपण सन्मान सोहळ्याकडं सन्माननीय विठ्ठलजी पाटील यांचा विशेष मान सन्मान MKK ट्रॉफीच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य सत्कार सोहळा MKK ट्रॉफीच्या वतीनं इथे संपन्न केला जातो. प्रत्येक पाहुण्याकडं निश्चितच पूर्णपणे लक्ष वेधलं जातं, ज्याच्यामध्ये प्रवीणजी काटे एक गुणवान खेळाडू यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचं आयोजन सध्याच्या घडीला 20व्या पर्वामध्ये साध्य होताना पाहायला मिळतं. सकाळच्या 17 पासून निश्चितच मोठमोठे सन्मान सोहळे आपण संपन्न पाहिले. या स्पर्धेमध्ये पनवेलचे लोकप्रिय हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना पाहिलं, जे चौकाराच्या दिशेने वाटचाल करतायत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. लक्ष वेधून लढतीकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये काही बदल कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे मित्र रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. थैंक यू रोशन. बिल्कुल चलते मैदान की तरफ. मैच क्रमांक 2 आपके सामने पेश होता हुआ, जहां पर न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब वहाल बनाम गावदेवी उम्बारली के बीच में आपको ये मैच नजर आएगा. टॉस जीतकर पहले निर्णय लिया था गावदेवी उम्बारली टीम ने फील्डिंग करने का और पहले बल्लेबाजी करते हुए न्यू यंगस्टर वहाल टीम ने रन ठोके 56 और 57 रनों का टारगेट सेकंड इनिंग्स में यहाँ पर चेस करना है गावदेवी उम्बारली टीम को. पहले मैच में रोशन आपने 67 रनों का लक्ष्य देखा. आप इस मैच के बात करेंगे तो 10 रन यहाँ पर थोड़े से कम बने पिछले मुकाबले के बराबरी की अगर बात करेंगे. शानदार तरीके से स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम ने वो मुकाबला जीता और जीतकर सीधा एक जो 10 टीमों का लॉट्स है उसमें जो टीम पहले जीतेगी यानी कि पहले मैच जो होगा उस टीम को बाय दिया जाएगा और सीधा अगले राउंड में वो टीम क्वालिफाई करेगी. सम्मानीय I-एकवीरा के ट्रस्टी बालाराम पाटिल साहब वहाल ये भी यूट्यूब के माध्यम से मैच का आनंद ले रहे, उनका भी हम शहर से स्वागत करेंगे. हमारे अमर होंगे जो उल्वेनोड प्रीमियर लीग जब भी खेली जाती है UNPL में जिनका दमदार योगदान रहता है. अमर भाई आपका स्वागत. तो चलिए मैच की तरफ चलते हैं. रोहन होंगे इस टीम में, रोशन होंगे इस टीम के पुरस्कर्ते. रोशन भाई आपका स्वागत. सुदेश सालुंके आरंभिक गेंदबाज. वसंत माली साहेब खिरणे यावं. सन्मान्य अतिथी वसंत माली साहेब खिरणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब यावं, आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. और चलिए पारी की शुरुआत गावदेवी उम्बारली टीम के बल्लेबाज ने की है 4 रन. से शानदार 4 रन. इस बार ज्यादा ही कुछ स्टंप कवर किए थे, बहुत ही आगे निकल चुके थे.
तीनों के तीनों स्टंप कवर करते हुए यहाँ पर जो स्क्वायर लेग जोन है वहां पर खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट बॉल की समाप्ति होती हुई न्यू यंगस्टर क्रिकेट टीम वहाल ने शुरुआत की जब बल्लेबाजी उनकी एक समय प्रयास कोहली थे, वो लगातार 5 चौके उनके बल्ले से निकले थे, बड़ा स्कोर होगा, लेकिन कमबैक इतना बेहतरीन किया। ओ बढ़िया शॉट, गैप ढूंढा है अलोंग द कारपेट, गेंद कवर्स की दिशा में सीमा रेखा पार, बढ़िया आउटफील्ड फास्ट नजर आई, 4 रन। आमच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी किरणेगावचे वसंत माली साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत। आणि या स्पर्धेसाठी विठ्ठल पाटील साहेब आमचे ग्रामस्थ नागझरी चालचे, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी देण्यात आली आहे, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। ओ तू मैं मौका बनेगा, क्यों यहाँ पर जल्दबाजी करने का प्रयास किया, आसानी के साथ रन आ रहे थे लेकिन यहाँ पर रन चुराना चाहते थे और उसका खामियाजा भुगतना पड़ा टीम गावदेवी उम्बारली को, और यह पहला करारा झटका। हमारे सभी वॉलंटियर से गुजारिश करेंगे, हमारे कमेटी मेंबर्स होंगे, उन सभी से गुजारिश करेंगे कि आप सीमा रेखा का यहाँ पर पूरी तरीके से ख्याल रखिए, मंच के ऊपर पूरी तरीके से जिम्मेदारियां बनाए रखें, जो भी मेहमान आते हैं उनके ऊपर निगाह रखें। ये प्रवीण भाई काटे इनके ओर से निश्चित तौर पर आपको ये योगदान दिया है कि आप पूरी तरीके से चारों ओर ध्यान रखिए। सुदेश सालुंके फिर से एक बार अच्छी गेंद खड़े खड़े मारने का प्रयास किया था, डॉट बॉल की समाप्ति। प्रेम भोईर स्ट्राइकर बल्लेबाज, नॉन स्ट्राइक पर यश, स्ट्राइक पर आप प्रेम को देख सकते हैं, नॉन स्ट्राइक एंड पर यश, और गेंदबाजी कमान यहां पर संभालते हुए सुदेश सालुंके, जिन्हें बहुत लंबे लंबे छक्के और चौके मारने की ताकत है। इस बार अच्छी शुरुआत इस ओवर में जरूर दिलाई है उन्होंने, तो इस बार भी लेन थोड़ी सी पीछे थी, टप्पा खाने के बाद बहुत गेंद ने काटा बदला, ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने इस मर्तबा वाइड करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम का टोटल स्कोर है फिलहाल 9 रन 1 विकेट के नुकसान पर। तो इस बार जड़ में डालने का प्रयास क्या कर रही है, इस वक्त थोड़ी सी गलती हो रही है, क्योंकि आप खड़े खड़े स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे तो उसका फायदा आपको नहीं मिलेगा, आपके फुटवर्क की मोमेंटम होना बहुत जरूरी है। और ये लीजिए एक सफल ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां पर गावदेवी उम्बारली टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन, जीत के लिए 57 का टारगेट है, अब 24 गेंदों में चाहिए 48 रनों की जरूरत। पूरी तरीके से आप यहां पर देखेंगे कि डोमिनेट कर दिया है पहले ओवर में, हालांकि चौका मिला था पहली गेंद के ऊपर गावदेवी उम्बारली टीम के बल्लेबाज भावेश के बल्ले से, लेकिन उसके बाद पूरी तरीके से यहां पर भावेश ने जो रन एक्स्ट्रा चुराने का प्रयास किया था वो कहीं ना कहीं उनके वो पूरी तरीके से मुश्किलें पैदा कर दिया है। दमदार आयोजन, गेंदबाजी में परिवर्तन, नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम आते हुए गेंदबाजी के लिए, ये भी बेहतरीन गेंदबाज है, अलग अलग वेरिएशन है, लेकिन संभल कर यहाँ पर पढ़ना होगा इन गेंदबाजों को, क्योंकि ये 2 टीमें हैं, एक तरफ उल्वेनोड की टीम है और एक तरफ मलंगड़ की ये ताकतवर टीम है। एक दूसरे से पहचान ज्यादा नहीं है, ज्यादा एक दूसरे के साथ मुकाबले नहीं हुए हैं, लेकिन दोनों टीमें इस सीजन में पहली मर्तबा खेल रही है, तो एक दूसरे को पढ़ना भी बहुत जरूरी होगा। बेहतरीन गेंद यहाँ पर रिलीज करते हुए गेंदबाज, डॉट बॉल की समाप्ति जरूर थी, लेकिन विकेट कीपर के द्वारा वहां पर गलती हुई, जिसका फायदा मिला टीम गावदेवी उम्बारली टीम को 22 के तौर पर एक सिंगल रन। हमारे इस टूर्नामेंट के आयोजक प्रवीण भाई काटे, इनके परम मित्र नांदगांव टीम के सबसे विस्फोटक बल्लेबाज प्रतीक हुद्दार, इनका आगमन हो चुका है। प्रतीक आइए मंच के ऊपर, आपको यहाँ पर हमारे प्रवीण काटे इस टूर्नामेंट के आयोजक आपको इन्वाइट कर रहे हैं। आइए, इस बार बढ़िया शॉट, लॉन्ग ऑन के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, प्रेम के बल्ले से शानदार 6 रन।
यही सोचा और उन्हें ये व्हाइट बॉल निश्चित तौर पर मिला और जड़ में डालने का प्रयास। फ्लाइट एक डिलीवरी थी, ललचाया था जरूर, हवा में लहरती हुई ये गेंद जरूर फेंकी थी, जिसके पास चारा था बल्लेबाज को कि इस गेंद को संभल कर खेले। फ्लाइट के साथ ये जड़ में भी थी गेंद, इसलिए अपने आप को बचाने का प्रयास किया और वहां पर बल्लेबाज सिंगल बटोरते हुए सिंगल्स की मदद से गावदेवी उम्बरली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। 20 गेंदें 39 रनों की अभी भी यहां पर जरूरत है। हाफ ट्रैकर की बॉल थी, शॉर्ट आर्म पुल के प्रयास में बल्लेबाज पूरी तरीके से यहां पर नाकामयाब और इसी के साथ यह दूसरा करारा झटका लगेगा गावदेवी उम्बरली टीम को। स्कोर कार्ड के ऊपर 18 रन 12.32 के रिक्वायर्ड रन रेट से फिलहाल अब तक यहां पर चलना है, लेकिन घनश्याम की छक्का आने के बाद जो गेंदबाजी निकल कर आई है वो काफी तारीफ काबिल गेंदबाजी। हालात को ऐसा ना होने दें कि आप हिम्मत हार जाए, बल्कि हिम्मत ऐसे रखिए कि हालात भी आपके सामने हार जाए और ये हिम्मत दिखाइए यहां पर गेंदबाज घनश्याम ने। लेकिन आप नंबर 4 के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए केवल पाटिल टीम के की फैक्टर जाने जाते हैं, अब इनके ऊपर काफी दारोमदार है, केवल खेलने के लिए तैयार गेंदबाज घनश्याम। और राउंड द विकेट से फंसाया अपने जाल में और ये नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटिल की शानदार गेंदबाजी और एक झटका मिलेगा इस ओवर में और ये तीसरा करारा झटका। गावदेवी उम्बरली टीम अब संकट में है। ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद 18 रन 3 विकेटों के नुकसान पर अब आने वाली गेंदें बची है 18 और चाहिए 39 रन 39 रनों की जरूरत। गावदेवी उम्बरली टीम तो एक ही सोच रही होंगी और इनको सोच आती होंगी बार बार कि उन्होंने पहला विकेट रनआउट के तौर पर क्यों खोया और क्यों उसके बाद ये विकेट गिरी है। ये बहुत अपने आप को कोस रही होंगी, लेकिन फिलहाल आप उसके ऊपर ध्यान मत दीजिए। आप मैच के ऊपर पूरी तरीके से आपको फोकस करना है कि ताकि जो फंसा हुआ मैच है उसको निकालने में आप कामयाब हो सके। हमारे साथ ओम साई एमटीसी के माध्यम से जो यूट्यूब के माध्यम से दर्शक जुड़े हैं उनसे गुजारिश करेंगे कि ये चैनल को सब्सक्राइबर करें, लाइक करें और जिस तरीके से इनकी ये लाइव क्लियरिटी है वो काफी बेहतरीन नजर आती हुई यूट्यूब के माध्यम से जो दर्शक जुड़े तमाम दर्शकों का स्वागत करेंगे। एमके के ट्रॉफी का ये 20वां साल है और 20वें साल में ये पदार्पण करते हुए टूर्नामेंट जहां पर मैन ऑफ द सीरीज के लिए 2 बाइक है। एक बाइक माजी सरपंच रामशेठ पाटिल इनके ओर से, तो एक बाइक सचिन शेठ पाटिल समाज सेवक नावड़े इनके ओर से, और सुपर क्वालिटी पैकेजिंग के ओनर अब्दुल्ला शेख इनके ओर से बेस्ट बैट्समैन बॉलर और फील्डर के लिए ये स्पोर्ट्स साइकिल और सुपर 4 की जो टीमें होंगी 4 उनमें से 12वां खिलाड़ी होगा उसके लकी ड्रॉ के लिए बालाराम काटे साहब ओम नमः शिवाय पैकेजिंग इनके ओर से एक साइकिल। हाफ ट्रैकर की बॉल हवा में है, बहुत ऊंचाई पर गई है गेंद, लॉन्ग ऑन का खिलाड़ी लगभग 30 सर्कल के भीतर, प्रयास कोहली थे वहां पर, कोई चूक नहीं, एक और विकेट मैदान से बाहर। टूर्नामेंट के लाडले आधार स्तंभ श्री मानिक शेठ काटे एमके के ब्रांड जिसे हम कहते हैं, और यह हमारे टूर्नामेंट के आधार स्तंभ है। आयोजक प्रवीण काटे, संयोजक मुकुंद काटे, गुरुनाथ काटे, श्याम पाटिल, बालाराम काटे, नामदेव काटे, विनोद काटे, एकनाथ पाटिल, अविनाश काटे काटे, सागर पाटिल बुर्दुल, और साथ ही साथ प्रवीण होंगे, हमारे उसाटने के सभी खिलाड़ी होंगे, बुर्दुल के सभी ग्रामस्थ होंगे, दमदार योगदान देते हैं इस टूर्नामेंट के लिए। और साथ ही साथ प्रवीण भाई जिन युवाओं के हमें नाम नहीं पता जो आपके साथ जुड़े उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। जी हाँ, एडवोकेट सुनील पाटिल, चिंतामन पाटिल बुर्दुल, हेमंत मड़वी उसाटने, मोतीराम पाटिल बुर्दुल, बालकृष्ण हिलाल उसाटने, उनका स्वागत करेंगे। हमारे प्रवीण काटे, सागर पाटिल, किरण पाटिल, धनाजी मात्रे, इन सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे।
क्या शानदार यहाँ पर मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट के लिए। जो भी मेहमान आता है उनसे आंखों से नहीं बचता, सभी मेहमानों का उनका स्वागत की खातिरदारी जबरदस्त नजर आती हुई। और ये बैठक शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, अच्छा हुआ ये गेंद बल्ले पर लगी, वरना कहीं ना कहीं ये डंटी गुल हो सकती थी इनकी। ये लीजिए एक्शन रिप्ले में आपको दिखाया जा रहा है, बहुत पीछे गए, बैकफुट पर हल्का सा गए और ये बैठक शॉट खेलने का प्रयास किया था। अच्छा हुआ बल्ले पर लगी, वरना ये मामला करीबी बन सकता था। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ 19 रन, 16 गेंदे 38 की दूरी। और क्रॉस बैटर खेलने का प्रयास, बाहर की तरफ निकालने का प्रयास किया जा रहा है गेंदबाजों की ओर से। और ये यंगस्टर वाल टीम की ताकत है कि इनके पास गेंदबाजी काफी खतरनाक है। हमारे परम मित्र श्रीमंत घरत और अतुल घरत अगर मैच का आनंद ले रहे होंगे, एवन जोड़ी स्वागत करेंगे उनका, हमेशा योगदान देते हैं इस टीम के लिए। लेकिन इस मर्तबा की बात करेंगे, थोड़ी सी मुश्किल स्थिति में है गावदेवी उम्बाली टीम, बड़ा शॉट निकालना होगा। चलिए इस बार भी टैपिंग क्रिकेट खेलने का प्रयास, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में गेंद को रोकते हुए बढ़िया फील्डिंग, वहां पर 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है महज 4 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन, 57 रनों का टारगेट है। अभी भी जीतने के लिए रन चाहिए 37। झूला जितना पीछे जाता है ना, उतनी ही आगे भी जाता है, इसलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा। यहां से आगे जाना होगा गावदेवी उम्बारली टीम को। अगर पीछे लगातार जाते जाएंगे तो कहीं ना कहीं गेंदबाज आपके ऊपर और भी दबाव डाल सकते हैं। और ये बड़ा शॉट, ये शॉट की तलाश है, लेकिन फील्डर है मौजूद, उनके पहुंच में नहीं है। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से सीमा पार, 4 रन। लेकिन इस वक्त गावदेवी उम्बाली टीम को निभानी है एक बड़ी साझेदारी, और कहीं ना कहीं ये भागीदारी जो है महत्वपूर्ण बन सकती है इस मैच में। जो पीछे रही थी गावदेवी उम्बाली टीम, कहीं ना कहीं अब इस चौकों की मदद से थोड़ा कॉन्फिडेंस लेवल उनका बड़ा होगा। रन चाहिए 13 गेंदे 33 रनों की अभी भी यहां पर जरूरत है। बॉलर तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल इस बार भी खेला है फाइनल की दिशा में, फील्डर बहुत दूर है, मिलेगा ये बाउंड्री, मच नीडेड बाउंड्री। और इसी 4 रनों के साथ यस, अंपायर का ओवर का समाप्त होने का इशारा, पानी की मांग की जा रही है। तब तक हम स्कोर आपको बताएंगे। 28 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर और 12 गेंदों में 29 की जरूरत। पानी जाएगा मैदान में, तब तक सुनते हैं इस MKK ट्रॉफी में श्री गणेश डीजे साउंड सिस्टम की एक धमाकेदार संगीत। बड़ा मुकाबला आपके सामने पेश होगा, जहां पर नांदगांव विपक्ष काकड़वाल टीम के कप्तान ने टॉस जीता है। महत्वपूर्ण निर्णय उनका केमे की ओर से हमें जरूर पता चलेगा, लेकिन इससे पहले इस मैच की चर्चा करेंगे जहां पर 57 रनों का लक्ष्य था। अब जीतने के लिए 12 गेंदों में 29 रनों की फिलहाल जरूरत है। लगातार 2 चौके लगाए बल्लेबाज साहिल सेवेकर, इनके बल्ले से बिल्कुल यहां पर लगातार 2 चौके मिले और चौकों की मदद से स्थिति अब थोड़ी सी मजबूत नजर आती हुई। रोशन कहा जाता है कि संघर्ष के साए में यह क्रिकेट चलता रहता है, जो डरा नहीं, जो थका नहीं, इतिहास उसी का बनता है। आप देखेंगे यहां पर इतिहास किसका बनेगा। आखिरी 12 गेंदे हैं, वो क्रूशियल मोमेंट पर आपको नजर आएंगे। रोशन, ये मैदान अगर देखेंगे ना तो बिल्कुल जो खोनी फाटा से लेकर MIDC में जो एक हाईवे है बीचों बीच, और उसी हाईवे के बीचों बीच लगभग सामने ये मैदान बसा हुआ है। और उसके बारे में अगर चर्चा करेंगे, ये मैदान है जिस तरीके से ईडन गार्डन, ऑस्ट्रेलिया के एडलैंड ओवल ऐसे मैदान हो, बिल्कुल वैसा। आउटफील्ड कितनी फास्ट है, जहां पर जब बल्लेबाज कवर ड्राइव खेलेंगे, जो खूबसूरत मरीन ड्राइव से भी बेहतर कहे जाते हैं, वो कवर ड्राइव देखेंगे तो आउटफील्ड फास्ट होंगी, बाउंड्री जाएगी। और एक लजीज बात है कि जहां पर 712 ढाबा है,
जहां पर आप पूरी तरीके से मैच समाप्त होने के बाद जब भूख लगती हो तो वहां पर आनंद ले सकते हैं। चलिए गेंदबाजी में परिवर्तन, यहां पर नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम फिर से एक बार बॉलिंग मार्क पर, लेकिन सामने बल्लेबाज है रुद्राक्ष पाटिल जिसके ऊपर तारोमादार होगी। रुद्राक्ष खेलने के लिए तैयार और चलिए बीट किया बल्लेबाज को, पूरी तरीके से यहां पर दबाव में रखा है। अभी तक अपने गेंदबाजी में 5 ओवर के मुकाबले में रोशन किसी एक गेंदबाज के ऊपर दूसरे ओवर का कोटा दिया जाता है, तो दूसरे ओवर का कोटा इस मर्तबा दे चुके हैं गेंदबाज घनश्याम के ऊपर और आते ही अपने जलवे भी करते हुए राउंड द विकेट से। चलिए इस बार भी ज्यादा से ज्यादा लगातार रॉन्ग साइड में खेलने का प्रयास कर रही है बल्लेबाज, लेकिन ये समय नहीं है रोशन कि आप इस तरीके की लगातार डॉट गेंदे खेले। एक हाथ बड़ा शॉट निकालना है, कॉन्फिडेंस अगर बड़ा करना है तो बड़े शॉट जोखिम भी लेने बहुत जरूरी होंगे। 10 गेंदे 29 रनों की जरूरत, संघर्ष करना पड़ेगा गावदेवी उम्बारली टीम के बल्लेबाजों को। ये डॉट बॉल खेलने से बेहतर कि लगातार सिंगल डबल लगातार बना रही है। चलिए यहाँ पर सिंगल निकाल कर स्ट्राइक देने का प्रयास जो अभी अभी हमारे उनके मेहमान कह रहे थे और ये काम कर दिया है जरूर, लेकिन 3 गेंदों में ये सिंगल जो है मुश्किलें भरी हो सकती है। लेकिन जिस बल्लेबाज ने जो लगातार 2 चौके दागे थे वही बल्लेबाज साहिल के ऊपर पूरी तरीके से जिम्मेदारियां है। संघर्ष उस नन्हे बीच से सीखी है जो जमीन में दफन होकर भी लड़ाई लड़ता है और तब तक लड़ता है जब तक धरती का सीना चिरकर अपने अस्तित्व को साबित ना कर दे। दिखाना होगा अब इस बची हुई कुछ गेंदों के ऊपर पूरी तरीके से गावदेवी उम्बारली टीम के बल्लेबाज को, और ये फेस को लाए बल्लेबाज का लॉन्ग ऑन के ऊपर से सीधा मैक्सिमम हिट 6 रन। माननीय योगेश भगत साहेब नांदगाव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं। यावं प्रवीण काठे आयोजक या स्पर्धेचे आपल्याला आमंत्रित करत व्यासपीठावरती, यावं आपलं सहर्ष स्वागत। इस बार बड़ा शॉट मिड विकेट में खिलाड़ी तैनात, लेकिन घनश्याम ने कॉल दिया है कि आप रुकिए, मैं अपने फॉलो थ्रू में कैच लपकूंगा। और ये बढ़िया कैच, जैसे ही छक्का आया वैसे उसके साथ अगली गेंद के ऊपर तुरंत जवाब। बैट्समैन साहिल बैक टू द पवेलियन। तो चलिए बल्लेबाज होंगे आउट, रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें बची है और 22 रनों की आवश्यकता। जैसे आपने देखा कि पिछला मुकाबला ओसाट ने विपक्ष टाइगर के बीच में खेला गया था, अंतिम 6 गेंदों के ऊपर जब 25 रनों की दरकरार थी तब 5वें ओवर की पहली गेंद के ऊपर छक्का आया था। ऐसा लग रहा था कि मैच बनेगा, लेकिन उसके बाद सागर ने क्या शानदार गेंदबाजी की है। यह भी मैच अभी भी बैलेंस है, 7 गेंदों में चाहिए 22 रनों की जरूरत। एक बड़ा शॉट अंतिम मैच में, ये अंतिम ओवर में घुसने का मौका देगा गावदेवी 11 उम्बारली टीम को। राउंड द विकेट से बॉलर तैयार। चलिए अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे थे कि ये वाइड बॉल है, लेकिन अंपायर ने देखा कि ये पड़ने के बाद काटा बदला, गेंद ने सीधा विकेट कीपर के दास्तानों में। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान के ऊपर 35 रन। अब 6 गेंदों में चाहिए 22 रनों की जरूरत। ये संगीत आपने सुना दगड़ी चाल का कि राघव पिंजरा डाला, अब पिंजरे में से बाहर निकालना पड़ेगा क्योंकि आप तक बंद किया है गेंदबाजों ने, लेकिन उस पिंजरे को तोड़ना गावदेवी उम्बारली टीम के बल्लेबाजों को काफी महत्वपूर्ण होगा। प्रतीक पाटिल गेंदबाजी के मार्ग पर पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग में श्री शाहू वॉरियर्स विचुम्बे टीम की ओर से खेले थे खिलाड़ी। जब अंतिम 12 गेंदों में 52 रनों की जरूरत थी बामन डोंगरी टीम के खिलाफ, तब किरण पवार के आगे से उन्होंने लंबे छक्के दागे थे और वहां से ऐसा लग रहा था कि मैच बनेगा, लेकिन अंतिम ओवर में 22 चाहिए थे, वहां से वो मुकाबला परास्त होना पड़ा। श्री शाहू वॉरियर्स विचुम्बे टीम की ओर से उनके वो वर्नी लगी थी। इस सीजन में किस फ्रेंचाइज की तरफ से खेलेंगे? 24 तारीख से 25 तारीख से रायगढ़ प्रीमियर लीग का आगाज कैलाश दादा मात्रे इनके ओर से आपको जरूर देखने को मिलेगा।
बॉलिंग में परिवर्तन, प्रतीक पाटिल 6 में बचाने हैं इन्हें 22, लेकिन 6 में बनाने हैं गावदेवी उंबारली टीम को 22। बल्लेबाज का बल्ले बल्ले होगा क्या? यह इस वक्त गेंदबाज का यहां पर पूरी तरीके से दबदबा कायम होगा। बॉलिंग में जरूर चेंजेस किया है, धीरज आज शायद टीम में मौजूद नहीं है और उसके बदौलत चलते हुए प्रतीक का ये पार्ट टाइम बॉलर है लेकिन इसका इस्तेमाल कर रही है। वो पहली गेंद फुल टॉस, फायदा नहीं उठा पाए। लॉन्ग ऑफ में घनश्याम फील्डर है मौजूद, सुजल है माफ कीजिएगा। 1 रन वहां पर मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 36 रन। 5 गेंदें जीतने के लिए 21 रनों की अभी भी जरूरत है। 5 गेंदों में 21 रनों की अभी भी फिलहाल जरूरत है। एक्का के साथ यहां पर अपने स्ट्राइक को रोटेट करते हुए बैट्समैन स्ट्राइक एंड पर आशुतोष। चलिए बड़े शॉट की तैयारी में जरूर थी, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को डेकल आए, थोड़ी सी फील्डिंग कमजोर जरूर कहेंगे जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से गावदेवी उंबारली टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 38 रन। जीतने के लिए अब 4 गेंदें 19 रनों की जरूरत। देखिए कम से कम 2 भी छक्के गावदेवी उंबारली टीम के बल्लेबाज के बल्ले से निकलते हैं ना तो दबाव रहेगा न्यू यंगस्टर वाल टीम के ऊपर और उसी दबाव के साथ यहां पर बल्लेबाजी करना भी जरूरी होगा। आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा, बस मेहनत करते रहना, एक दिन बुलंदियों पर नाम तुम्हारा रहेगा। कोई फायदा नहीं यहां पर मिला बल्लेबाज को। एक और डॉट बॉल की समाप्ति। अब यहां पर मैच में जीतने के लिए 3 गेंदों में 19 रनों की जरूरत है। पहले मैच में रन बचाए गए, दूसरे मैच में भी रन बचाने की कोशिश यहां पर कर रही है, रन बनाने का प्रयास उंबारली टीम कर रही है, लेकिन उनकी एक गलती जो रनआउट के तौर पर हुई है ना वो काफी महंगी उनके टीम के लिए गिरी है। अच्छी खासी बल्लेबाजी चल रही थी लेकिन वो बल्लेबाजी में उन्होंने रुकावटें पैदा की। चलिए इसी के साथ यहां पर बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। एक और झटका उंबारली टीम को। खेल बचा हुआ है, 19 रनों की फिलहाल यहां पर जरूरत है। नए बल्लेबाज भास्कर पाटिल। प्रतीक की शानदार गेंदबाजी, कितनी सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे, मौका नहीं दे पा रहे बल्लेबाजों को कि बड़ा शॉट खेले। बोलो तैयार। तो चलिए इस बार भी ये लेग कटर की गेंद नजर आई और एक डॉट बॉल की समाप्ति। मात्र केवल 1 गेंद का खेल यहां से बचा हुआ है और ये मुकाबला जीत की तरफ ले जाती हुई न्यू यंगस्टर वाल टीम को, जिन्होंने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए केवल 57 रनों का टारगेट था और ये टारगेट बड़ा भी नहीं कहेंगे इस पिच के, अगर बात करेंगे बनने चाहिए थे। स्लोवर 1 गेंद, अंतिम गेंद के ऊपर गैप जरूर ढूंढा, चौका मिला लेकिन फायदा नहीं है और लगभग देखा जाएगा तो 15 रन से यह मुकाबला गंवा चुकी है गावदेवी उंबारली टीम। कहां गलतियां हुई उसको सुधारना आपके लिए बहुत जरूरी होगा और अगले टूर्नामेंट के लिए गावदेवी उंबारली टीम आपको हार्दिक शुभकामनाएं। और ये मैच जीता न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब वहाल, अभिनंदन। मैच के हीरो 2 ओवर 16 रन 3 विकेट नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम रहे इस मैच के हीरो। तर विठ्ठल पाटील साहेब नागझरी गावचे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2000 रुपयाची देणगी देण्यात आली।